नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. म्हटलं चला थोड्या वेळ बोलूया, कारण खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ टाकला नाही आणि त्याच्यामध्ये माझी तब्येतही ठीक नव्हती, अजूनही ठीक नाही. तरी पण म्हटलं थोडं आपण गप्पा मारूया आणि थोडासा व्हिडिओ बनवून शेअर करूया. तर झालं असं की माझी अक्कलदाढ मागं दुखत होती. 8 दिवस होऊन गेले तिला, पण अजूनही मला खाता येत नाही. डायरेक्ट काहीतरी असं पतलं करूनच खावं लागतंय. आणि मेन म्हणजे काय, ती अक्कलदाढनं मला एवढा त्रास देते अजून. तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय बघा एक, सलाईन लावलेला वगैरे. कारण अक्कलदाढीनं मला एवढा त्रास दिला आणि त्या डॉक्टरनं काय केलं काही समजलंच नाही. अक्कलदाढ तर काढली, पण अक्कलदाढ काढल्याच्या नंतर रक्तस्राव एवढा चालू झाला होता तोंडामधून, रक्तच थांबत नव्हतं. असा गुळणा वगैरे केला की बळबळ बळबळ रक्त. म्हणजे अक्कलदाढीचं टाचे दिलेले होते 3, टाच्याला धक्का लागत होता की तोंड बंद केल्यावर धक्का लागत होता. नेमकं काय होत होतं काही समजत नव्हतं. त्याच्यामुळं रोज दवाखाना चालू होता. रोज सकाळ संध्याकाळ रक्त निघायला लागलं तोंडातून, चालले दवाखान्यात चालले दवाखान्यात. म्हणजे डॉक्टरना आता रोज मल्लमपट्टी करून देत होते तोंडाची. त्याने आता दुसरा ॲड्रेस दिला. त्या डॉक्टरशी त्याचं बोलणं झालं. मग तिथं आता आम्हाला ते रक्त थांबवण्यासाठी सलाईन लावायला सांगितले. आता काल पण सलाईन लावल्या हाताला, हे बघा. आणि आज पण संध्याकाळी सलाईन लावायला जायचं आहे. कारण सलाईन लावले तेव्हाच रक्त थांबन म्हणे. आणि मेन म्हणजे रक्त याच्यामुळे येत होतं कारण मला रक्त पातळ होण्याची गोळी चालू आहे. त्याच्यामुळं माझं रक्त थांबत नव्हतं. तरी पण 3-4 दिवस झाले मी ते गोळी पण माझी बंद केली. जी रक्त पातळ होण्याची गोळी घेते मी, ती पण बंद केली. तरी पण रक्तस्राव येत होता. तर इतकं रक्त येत होतं की थुकलं जर ना आपण ताकीन रक्त यायची. डॉक्टर म्हणायचे तुम्ही गुळणा करू नका, ब्रश करू नका, काहीच करू नका. मी म्हणायची ब्रश करू नका असं कसं? एका साईडला इकडून अक्कलदाढ काढली ना, मग इकडून ब्रश करू शकते. आणि ती ब्रश केलं नाही की आपल्याला काही जमत नाही. मी ब्रश ते डॉक्टर लावा म्हणायची. घरी आले की मग सकाळी परत आपण कसं झोपेतून उठलं की आपल्याला जमत नाही. ब्रश केला की ते इकडून ब्रश केला, पण ते आपण गुळणा फुळफुळ करतो ना, मग ते रक्त पडायला लागायचं. मी अशी घाबरून जायची. नेमकं हे काय चालू झालं बाबा? एक दुःख माझ्या मागं तर काय म्हणतात ना, खरंच शेणी लागलंय. आणि मी दुखण्याला कधी हार मानत नाही, कधीच मानत नाही. कारण माझ्या मागं एक दुखणं मी क्लिअर केलं की दुसरं दुखणं माझ्या मागं उभीच राहतं. एक पूर्ण क्लिअर केलं त्याला दवाखाने करू करू दुसरं आहेच. म्हणजे ती जसं की 7.5चा शेणीच लागलाय माझ्या मागं. दुःख दुःख दुःख. तू हार मानत नाही ना दुःखाला, मग हे झालं की हे झालं की. आणि आता ते शरीराला अशी सवय झाली, गोळ्या खाल्ल्याशिवाय शरीर नीट होत नाही. किती खाऊन खाऊन गोळ्या खाणारे माणूस. असा कंटाळा आला होता दवाखाना करू करू, दवाखान्यात जाऊ जाऊ, गोळ्या खाऊ खाऊ. कोणत्या कोणत्या आजाराच्या गोळ्या खाणार माणूस, आहे की नाही? तरी पण मी ते दुःख क्लिअर करत राहते. आणि ते दुःखाला मी कधी असं धरून बसत नाही, मानत नाही. आणि ते म्हणतात ना, मी याच्यासाठी दुःख मानत नाही काहून की मला लोकांचे पण भरपूर घरी दुःख आहे, दुखणे आहे. मग ते लोक कशी करत असेल, त्यांचा परिवार कसा चालत असेल, त्यांच्या घरी किती लोकांना समजा आजारी आहे, किती पेशंट आहे, किती गोळ्या वगैरे औषधं लागतात त्यांना. आणि ते गाणं नाही का, दुनिया में कितना गम है, मेरा गम तो कुछ भी नाही. हे गाणं समजून मी माझं दुःख कधीच असं मानत नाही. मी म्हणते जाऊ द्या, आपल्यापेक्षा लोकांना खूप दुःख आहे. आणि तरी पण मी हे दुःख क्लिअर केलं की दुसरं दुखणं मग परत का उभं राहतं असं मी विचार करते कधी कधी. की एवढं दुःख माझ्याच मागं का देवाने ठेवले बाबा सासून सनी, की देवा एक बरं केलं की दुसरं उभीच ठेवतो माझ्या मागं, एक बरं केलं की उभीच ठेवतो. हाय तोपर्यंत नीट तर जगू द्या ना. कधी ह्या दुखण्यातून मी मुक्त होईल? सारखे दवाखाने 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 चालू आहे माझ्या मागं. काय करणार माणूस करून करून सांगा बरं. असा कंटाळा आलाय हो हे दवाखाने करू करू. अजून बी असं खाता येत नाही मला, नीट बोलता येत नाही. अशी बोलता बोलता बोबडी वळते कधी कधी. कारण ते मागं इतका त्रास देते अजून पण. एक टाचा अजून तसाच आहे तोंडामध्ये. ते डॉक्टरनी काय करून ठेवलं काय नाही काय माहिती. त्याला मी सांगितलं होतं तसं करतं, त्याने उलटं करून बसलं आणि मला ही तकलीफ होऊ लागली आता. सूज तर झाली कमी, पण मग आतून खाता नाही येते ना. अजून पतलंच करून खाणार. 8 दिवस होऊन गेले असंच पतलं गिळाव गिळाव. कंटाळा आला ते गिळू गिळू आणि गळून चालले मी.
एक तोंडच असं धरलंय की ते खाण्याचं, जिथून आपण खातोय आपली तब्येत तिथूनच तंदुरुस्त राहते खाण्यापासून. तिथंच तोंड धरलंय, माणूस गळणार नाही तर काय करणार. काय करावं मला काही कळून नाही राहिलं. तर ही अक्कलदाढ लेच गाजती आणि ही अक्कलदाढ नको बाई कोणाला यायला. हिचा काही उपयोग नाही. जेवढी अक्कल आहे तेवढी बस रे देवा, आता काही देऊ नको याच्यानंतर आम्हाला अक्कल. आणि येते ती अक्कल पण ले तकलीफ घेऊन येते, ले तकलीफ देते माणसाला. ज्यांना कोणाला आली असेल तर मला कमेंट करून सांगा त्यांना तुम्हाला किती त्रास झाला होता. कारण अक्कलदाढ तुम्ही काढली का नाही काढली मला सांगा. कारण माझी काढली पण माझा रक्तस्राव चालू झाला ना. डॉक्टर मला म्हणले अक्कलदाढ काढली की काय होतं, 2-3 दिवसात क्लिअर होऊन जातं म्हणे पेशंट. पण तुमचं लेचच म्हणजे रक्तस्राव कसं काय होतो एवढा, तुम्ही असे गुळगुळण्या करताय का घडी घडी, ते करताय का. आता गुळण्या तर काही करत नाही मला डॉक्टर, पण मग जेव्हा माणूस ब्रश करतो तेव्हा तर करणारच ना गुळण्या. ती कसं तोंड आपल्याला सवय नाही ती रोजची. तरी चहा नाही, काही कडक खाणं नाही, गरम खाणं नाही, तिखट खाणं नाही, तरी पण असा त्रास आहे, काय करणार. म्हटलं चला थोड्या वेळ गप्पा मारू आणि सांगू सर्वांना की आता शॉर्ट व्हिडिओला भरपूर कमेंट येतील की काय झालं काय झालं म्हणून लॉंग व्हिडिओ बनवला. आणि बर, चालेल, ठीक आहे, धन्यवाद.